ही बातमी चेहरा भोळा पण भानगडी 16 अशी स्थिती संभाजीनगरमधली आहे। एका आरोपीनं थेट एक लेटर बॉम्ब टाकलाय। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता या लेटर बॉम्बनं खळबळ उडाली। पोलिसांनी कारवाईला वेग देताच आता आरोपीनं एक पत्र पाठवलंय आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अनेकांची नावं समोर आली आहेत। पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यानं पोलिसांना 7 पानांचं एक पत्र पाठवलंय। बँकेचे अधिकारी, विभागीय क्रीडा अधिकारी, उपसंचालक यांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा त्यानं केलाय। एवढंच नाही तर पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला पोलिसांनी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक केली आहे। आणि आता एक आनंदाची बातमी। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचं लँडिंग झालं मंडळी। त्यामुळे चला तयारीला लागा। यावेळेला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवत एक जल्लोष केला, आनंद साजरा केला। विमानाच्या लँडिंगच्या वेळेला अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानाला खास वॉटर सलामी देण्यात आली, वॉटर सॅल्यूट। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 3 ते 4 महिन्यात एप्रिलपासून सुरू होईल अशी माहिती मिळते। दुपारी 1:30च्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A320 याचं यशस्वी लँडिंग इथे झालं। थोड्याच वेळात या विमानानं यशस्वीपणे उड्डाण सुद्धा केलं। 17 एप्रिलपर्यंत पूर्ण एअरपोर्ट चालू होईल। त्याच्यामुळे जेव्हा एक एअरपोर्ट चालू होतं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेव्हा राज्याचा 1% GDP वाढतो आणि 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब मिळतात। त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये सुरू होणारं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ निश्चित स्थानिकांना, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला, राज्याला आणि देशाला अभिमानाचं बिंदू आहे आणि तो आज आपण अचीव करतोय, एक टप्पा पुढे जातोय, त्याचा निश्चित आनंद आहे।